एक आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू हा आपल्या मोठ्या परिसरामध्ये मोठा पर्वकाळ आहे, पर्वकाळ. पण या पर्वकाळामध्ये अजून दुधात साखर जशी पडावी तसा एक आज विशेष दिवस आहे. आणि तो दिवस मला वाटतंय बऱ्यापैकी इथं बसलेल्या 90% लोकांना माहिती आहे की आज काय आहे. प्रत्येक कीर्तनाला येणारा माणूस रोज आता 8 दिवसापासून कीर्तन तुमच्या गावामध्ये होत आहे. पण प्रत्येक कीर्तनाला यायच्या अगोदर तरुण पोरं किंवा इथं बसलेली मंडळी विचार करून आलेली नसतात की आज मला काय ऐकायचंय. माझं वाक्य लक्षात येते. रोज तुम्ही कीर्तनाला येता त्यावेळेस तुम्ही ठरवलेलं नसतं की मला आज काय ऐकणार आहे. जे महाराज सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागणार. पण आज मात्र प्रामुख्याने बरीच मुलं अशी आहेत जे शिवभक्त असे आहेत की त्यांना माहिती आहे की आज मला काय ऐकायला भेटणार आहे किंवा काय ऐकण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. बरीच माणसं इथं कशासाठी कीर्तन ऐकायचे हा सगळा विषय बऱ्यापैकी माहिती आहे. पण जर उल्लेखच करायचा झाला तर आज योगायोग असा आहे की आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असा एक दिवस आलेला आहे की ज्या दिवसाला काही काळी मात्र किंमत नव्हती. पण असा युगपुरुष या दिवशी जन्माला, या दिवसाला आणि या तारखेला अत्यंत महत्व आलं आणि पवित्र झाला दिवस. तो दिवस म्हणजे आजचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आजच्या दिवशी झाला. शालिवाहन शके 1551 वर्षी शुक्लनाम संवत्सरात उत्तरला फाल्गुन महिन्यामध्ये वैद्य तृतीय हस्त नक्षत्र सिंह लग्नावर अखिल पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल असताना त्या शिवनेरी गडावर आऊसाहेब जिजाऊंच्या पोटी एक वाघ जन्माला आला, एक रत्न जन्माला आलं आणि त्या वाघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव काय करावा. ये दरबार है छत्रपति शिवाजी महाराज का. ये दरबार है छत्रपति शिवाजी महाराज का. यहाँ किसी की मनमानी नहीं होती. ये दरबार है छत्रपति शिवाजी महाराज का. यहाँ किसी की मनमानी नहीं होती. ये बात भी पक्की है कि यहाँ किसी को कोई परेशानी नहीं होती. अरे कुछ तो बात है मेरे छत्रपति शिवाजी महाराज में, वरना यूं ही ये दुनिया उनकी दीवानी नहीं होती. काहीतरी आहे माझ्या राजामध्ये, त्याशिवाय अख्खं जग माझ्या राजाच्या प्रेमात पडणार नाही. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट कळतोय ना. एक एक शब्द माझा स्पष्ट कळतोय ना. म्हणजे मला थोडा कधी कधी गोंगाट वाटतो. तुम्हाला काही वाटलं तर मला तसं सांगा. बरोबर आहे विठ्ठल. ऐका महाराज, आपल्याला शिवविचारांचा जागृत या ठिकाणी करायचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र म्हणा किंवा त्यांचा गुणगौरव आपल्याला धर्ममंडपामध्ये गायचाच आहे. पण आपण शिवाजी महाराजांचा जागर करण्यासाठी जे व्यासपीठ आपण या ठिकाणी निवडलेलं आहे ते व्यासपीठ फार पवित्र आणि फार महत्त्वाचं आहे. आणि या व्यासपीठाचा आपण आदर केला पाहिजे. आणि या व्यासपीठाचा आदर करण्यासाठी आपण जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे त्या अभंगाचं थोडंसं एक 10 ते 15 मिनिटं आपण चिंतन करूया. एक 10 मिनिटं. आणि चिंतन केल्याच्या नंतर आपण छत्रपतींना प्रारंभ करूया. विठ्ठल. ऐका एकदा जोरात. सगळ्यांच्या झोपा उडायला पाहिजे. सगळेजण मस्त काही शाल घेऊन आले, स्वेटर घालून आले. बरोबर आहे ना. आम्ही थंडीचं कुंडीचं फिरतोय मुंबईत. सगळ्यात एकदा सुंदर असं वाटलं पाहिजे अख्ख्या जगाला की खरंच छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या क्रांती चौकामध्ये असा हादरला पाहिजे चौक तिथं आपला आवाज गेला पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने आपण जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांबा. पुरुष मंडळींनी थांबा. तुम्ही बोलायचं. ज्यांना माहिती आपण पुरुष आहे त्यांनी बोलायचं. हा, फक्त महिला मंडळाचा आवाज आला पाहिजे. महिला मंडळाचा आवाज आला. बोला. धर्मवीर छत्रपती. तुम्हाला एक संधी देतो मायबाप. शिवरायांच्या वाघिणी आहात तुम्ही. आवाज असा कसा ताडताड आवाज आला पाहिजे. जोरात एक संधी फक्त. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. वाह. आता तुम्ही शांत बसा. आता आपली बारी. बरं हो, माझ्या पार्टीची तुम्ही
माझी इज्जत नका घालू. आवाज मोठा आला पाहिजे बरं, नाही तर काय नाही आपल्याला तोंडात मारायला कोण राहायचं नाही राव. मोठा आवाज आला पाहिजे. वा छत्रपती शिवाजी महाराज की महाराज तुमचं 50% आरक्षण घ्या, नाही तर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पैसे देऊ द्या, पण आवाज आमचाच मोठा राहणार. प्रश्नच नाही. काय काय आवाज येतात तुम्ही बी, तुमचा आवाज मी मंडपत घरी गेले याच्या पुढे काय चालणार आपलं. हा आता तुम्ही म्हणतात तुला कसं काय माहिती, माझं लग्न झालेलं, मी ब्रह्मचारी थोडीच आहे. 1 वर्ष झालं लग्न होऊन मला पार वैतागून गेलो, उगाच वाटतं केलं. असू दे आता, हे सगळ्या घरच्या गोष्टी तुमच्या सांगालो, माझ्या अंगावर घेऊन सांगालो फक्त. ऐका माझं ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. हे थोडं फवार मारला म्हणजे जरा जागे राहते, बाकी काही नाही. हे म्हणते काय सांगितलं महाराजांनी, काहीच आम्हाला समजलं नाही. ऐका माझ्या सेवेकरता घेतलेला अभंग श्री नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे, पांडुरंगाकडे दान मागतात. काय मागतात? मागणी करतात. आता या संपूर्ण अभंग जर आपण वाचला व्यवस्थित, तर या 4 चरणाच्या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे नामदेव महाराज मागणं मागतात. आता या ठिकाणी मी 2-3 वेळा उल्लेख केला की पांडुरंगाकडे मागणी मारतात, पांडुरंगाकडे मागतात, पांडुरंगाकडे मागतात. पण या चरणाचा जर आपण अभ्यास केला, वाचले, तर इथं असा कुठेही उल्लेख नाहीये की नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे मागितलं. पांडुरंगाचा उल्लेखच नाहीये. मग तुम्ही मानता हे कशावरून सांगता? पण ऐका महाराज, याचे 2 उत्तर आहेत. 2 उत्तर आहेत. एक, ज्याची नामदेव महाराज मागतात ती पांडुरंगाकडेच मागतात. कारण पांडुरंगाशिवाय नामदेव महाराज कधीच कुणाकडे काहीच मागू शकत नाही. आणि संतांचा स्वभाव असा असतो की ती संत कधीच कुणाकडे काही मागत, आणि जी मागतात ती संत नसतात. पण ऐका, जर नामदेव महाराजांना जर काही मागायची इच्छा झालीच, जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असल्या, काही तक्रारी असल्या, काही भांडण असलं, तर देवांचं आणि संतांचं हे वैशिष्ट्य आहे. संत हे देवासमोरच मांडतात आणि नामदेव महाराज हे पांडुरंगाकडे मागतात. एक कारण ते नामदेव महाराज आहेत म्हणून ते पांडुरंगाकडेच मागतात. हे एक कारण का? कारण नामदेव महाराजांची निष्ठा ही पांडुरंगाच्या चरणावर होती. माझं वाक्य लक्षपूर्वक आहे का? पांडुरंगाची निष्ठा, नामदेव महाराजांची निष्ठा ही पांडुरंगाच्या चरणाजवळ होती. म्हणजे निष्ठा ही अशी असावी. आपल्या आजकालच्या युगामध्ये नुसती निष्ठा चाललेली आहे, पण निष्ठा नाही. पण ही निष्ठा आपण नामदेव महाराजांची लक्षात घेतली पाहिजे. मी थोडा हात पुढं एकदम स्पीडनं चालतो, तुम्ही माझी भूमिका लक्षात घेताल अशी मी अपेक्षा करतो. एक कारण की आपली निष्ठा देवाच्या चरणावर असावी, ही व्याख्या नामदेव महाराजांकडे बघितल्यानंतर आपल्याकडे लक्षात येते. म्हणजे नामदेव महाराज हे पांडुरंगाशिवाय दुसरीकडे मागूच शकत नाही. म्हणजे जे दान मागितलंय, दान मागणारे नामदेव महाराज आहेत, आणि ज्यांना मागताय ते पांडुरंग परमात्मा आहे. ऐका माझा, दुसरं कारण असं आहे की दुसरं कारण जर उल्लेखच केला ना त्या चरणामध्ये देवाकडे मागतात, पांडुरंगाकडे मागतात, तर मग तुम्ही कसं काय मानता की नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडेच मागितलं? त्याचं कारण आहे, आपण ज्यांच्याकडे मागतोय तो त्याच्याकडे ते असावं लागतं, आणि आपण जे मागतोय ते काय मागतोय याची आपल्याला जाणीव असावी, आणि ज्याच्याकडे मागतोय त्याच्याकडे ती गोष्ट असली पाहिजे. आता नामदेव महाराजांची मागणी, आता नामदेव महाराज काय साधे सुधे आहे का? अजिबात नाही. पण नामदेव महाराज साधे सुधे नाहीत, पण ज्याच्याकडे मागते तो हे कसा पाहिजे? बलवान पाहिजे. ते हिंदीमध्ये वाक्य ना, जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. बरोबर आहे. ज्याच्याकडे आपण मागतोय तो आपल्यापेक्षा कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. मग नामदेव महाराज पांडुरंगाकडे मागणी मागतात, पण काय मागतात? तर अशी मागणी मागतात, मागणीच एवढी मोठी आहे की ती मागणी सामान्य व्यक्तीकडून शक्य नाही. सामान्य व्यक्तीकडे जर मागितलं तर ते संत कसे म्हणावे, आणि जर ज्याच्याकडे मागितलं त्याने जर दिलं तर तो सामान्य कसं म्हणावा. म्हणून ज्यांच्याकडे मागितलं ते सामान्य नाही, पांडुरंग परमात्मा. म्हणून जी मागणी मागितली ती मागणी सुद्धा कशी आहे? सामान्य नाही, सामान्य नाही.
मग ती अशी कोणती मागणी आहे की जी मागणी सर्वसामान्य व्यक्ती देऊ शकत नाही आणि जी मागणी फक्त देवच करू शकतो आणि ती मागणी साधी नाहीये. मग जर ती मागणी साधी नसेल तर ती मागणी नेमकी आहे तरी कशी? अपंगाचं आयुष्य व्हावीत या कुळा माझिया सकळा हरीची आदासा कल्पनेची बाधा न कोणे काय. हे संत मंडळी सुखी असो. ऐका मला, अशी कोणती मागणी आहे जी साधी नाही? ती आहे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य मागितलं महाराज. अकल्प म्हणजे किती? ऐका, राम राम बदल केला का तुम्ही? राम जय श्रीराम. आपण जर विचार केला चारही युगाचा, अकल्प म्हणजे किती? ऐका महाराज, लक्षपूर्वक ऐका. आयुष्य किती असावं आणि आयुष्य कुणाला मागावं आणि किती वाढून मागावं याचं सुंदर विवेचन केलेलं या ठिकाणी. कृतयुगाचा जर विचार केला तर कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य किती होतं? बोला बोला. 1 लाख. 1 लाख वर्ष माणसाला आयुष्य होतं. आता कोणाला विश्वास पटेल का 1 लाख? नाही पटणार, पण होतं महाराज. 1 लाख वर्ष प्रत्येक माणसाला कृतयुगामध्ये होतं. पण देवाला फार काळजी वाटली, जास्त आयुष्य झालं यांना. मग देव म्हटला त्याच्यातला 1 शून्य कमी केला. आता 1 शून्य कमी केला, राहिले किती? 10,000. 10,000. आणि 10,000 आयुष्य माणसाला कधी होतं? रामाच्या काळात, त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये प्रत्येक माणसाला 10,000 वर्ष आयुष्य होतं. पण त्या 10,000 मधला 1 परत शून्य कमी केला द्वापार युगामध्ये. आणि आता आयुष्य किती आलं? 1,000 वर्ष. आता कृतयुगामध्ये 1 लाख होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 झालं आणि द्वापार युगामध्ये आता 1,000 वर्ष माणसाला आलं. आणि आता त्याच्यावरचाही 1 परत शून्य कमी केला. आज कलियुगामध्ये माणसाला किती वर्ष आयुष्य आहे? 100 वर्ष आयुष्य.
एक नंबर सुंदर. अल्पायुष्य मानवदेह, अल्पायुष्य दिलं महाराज. आता मी काही विनंती आहे सगळ्यांना, आता थोडा वेळ राहिलाय, प्रमाणाचे थोडेसे आपण कमी घेतले तरी चालतं. छत्रपती प्रारंभ करायचं. अल्पायुष्य फक्त आता कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलं. आता 100 वर्षाला सुद्धा देवाला विनंती आहे, त्या 100 मधला 1 शून्य आता कमी करू नको. 1 शून्य आता कमी करू नको. जर आता 1 शून्य कमी केला तर 10 वर्षात आम्ही काय करणार? पाहुण्या रावळ्यामध्ये काढा लावा, काय करत आम्ही 10 वर्षामध्ये आम्ही काय करत? देवाला एक विनंती करा, आता मात्र आयुष्य कमी करू नको. येईन फक्त आपल्याला आहेतच किती? 100. महाराज जसं म्हणले अर्धरात्र खाय. 100 वर्षामधले 50 वर्ष अर्धे कशात गेले? रात्रीनं खाल्ले, रात्रीनं झोपेत गेले 50 वर्ष. आता राहिले किती? 50 वर्ष. आता 50 वर्षामध्ये 10 वर्ष 15 वर्ष बालपणात गेले. राहिले किती आता? 35 वर्ष. त्या 35 वर्षामध्ये 15-20 वर्ष म्हातारपणात गेले. राहिले किती? 10-15 वर्ष. त्या 10-15 वर्ष मग भलत्या बेजार आहे. लग्न जमाना, पोरीचं लग्न, हे करायचं ते करायचं, ते सुधरत नाही, 12 भानगडी. पण ऐका महाराज, विषयांतर मी जास्त करणार नाही. देव देश धर्मासाठी आपल्याला हा निर्णय मिळालेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला सहज भेटतील, पण माणसाचा जन्म आपल्याला सहज भेटणार नाही. आपल्याला माणसाचा जन्म सहज भेटणार नाही. आणि जर आपल्याला मिळालाय माणसाचा जन्म, तो सहज मिळाला नाही. पावला हा देव कागदाली देवा, न घडो पाय घडो आले. कावळे आंधळ्याच्या काखामध्ये किंवा आंधळ्याच्या टाळीमध्ये योगायोगानं कावळा सापडावा, तसं आपल्याला योगायोगानं आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि आपल्याला जीवन मिळालेलं आहे ना, तर याच्या त्याच्या उचापात्या करण्यामध्ये आपली जिंदगी घालू नका. मग ही जिंदगी घालवायची कशा? देव देश धर्मासाठी आपण जगलं पाहिजे, आणि देव देश धर्मासाठी आपण मेलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी आपण जगलं पाहिजे, हिंदू धर्मासाठी आपण मेलं पाहिजे. महाराज, आज आपण सगळ्यांना माहिती आहे की जीवन जगणं किंवा जीवन मिळणं हे कठीण आहे. पण माणसाचा इतका नरदेह अमूल्य असणारा जन्म आपल्याला जर मिळालाय तर सहज लोक आत्महत्या करतात. महाराज, काय आत्महत्या करायची गरज हो? ऐका महाराज, 4 गोष्टी आहेत माझ्यासमोर. 4 गोष्टी. सहज कोणतीच गोष्ट कुणाला मिळत, कोणतीच गोष्ट कुणाला कधीच फुकट मिळत. 4 गोष्टी आहेत. मी नाही सांगत, सुभाषितकार सांगतात. अनाहुता हि लभ्यन्ते मृत्यू मूर्खम व्यसनालस्यम अन्यत्र लाभ सिद्धो यत्नम हटम पेक्षते. 4 गोष्टी माणसाला सहज मिळतात. 1, मृत्यू माणसाला सहज प्राप्त होतो. आळस माणसाला सहज प्राप्त होतो. मूर्ख माणसं माणसाला सहज भेटतात. आणि व्यसन माणसाला सहज लागतं, सहज लागतं. मृत्यू माणसाला सहज प्राप्त होतो. आता तुम्ही म्हणता मृत्यू सहज कसा काय प्राप्त होतो? मरण काय एवढं सोपं आहे का? खूप मेहनत लागते, खूप हिंमत लागते. नाही महाराज, आता काही काही लोक आत्महत्या सध्या आपण ऐकत असाल, याने विष पेलं, त्याने फाशी घेतली, हा रेल्वेच्या पटरीवर आडवा पडला, अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो बरं का. पण ऐका, सगळ्यांना माझी एक विनंती आहे, किती मोठं संकट आलं आपल्यावर तरी आत्महत्या कधी करू नका. महाराज, कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय, आत्महत्या हे उत्तर नाही. आता तुम्ही म्हणता माझं काय आत्महत्या करू नका या मताचं मी नाही. तुम्ही म्हणता तू काय सांगला, माझं वाक्य लक्ष करू काय का? तुम्ही आत्महत्या करू नका ह्या मताचा मी नाही. तुम्ही आत्ता करा, कीर्तन झाल्यावर करा, पण पूर्ण ऐका. कीर्तन झाल्यावर करा, पण जर तुम्ही कधी मरणार नसाल तर, जर तुम्ही कधी मरणारच नसाल, तुम्ही जर अमरत्व घेऊन जन्माला आलेला असाल, जर तुम्ही कधी मरणारच नसाल तर 100% आत्महत्या करा. तुमची इच्छा असली तरी मरण येणारच आहे, नसली तरी मरण. मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे काय? त्याच्यासाठी प्रयत्न करायचे काय गरज आहे महाराज? अरे आत्महत्या जर करा, तो मी जाणीवपूर्वक बोलतो, जो माणूस आत्महत्यासारखा निर्णय घेतो तो नपुसक. मृत्यू माणसाला सहज प्राप्त होतो. मूर्ख माणसं माणसाला सहज भेटतात. मूर्ख माणसं चालता आपल्याला पावल्या पावलावर मूर्ख माणसं भेटतात. ते काय कुठं चौकात जाऊन विचारायची गरज नाही महाराज.
मूर्ख येडी माणसं, पागल माणसं सहज भेटतात आपल्याला. एका जणाने एका डॉक्टरकडे 10 येडी घेऊन आला. तुम्ही लक्ष करून ऐकता ना माझं? एवढं ऐका फक्त 5 मिनिटं, नंतर काय नाही तुम्हाला झोपू देत नाही. थोडंसं लक्ष करू काय का, कारण जयपूरचे माणसं चांगले हुशार आहेत ऐकण्यासाठी, हे मला सांगितलं गेलेलं आहे. हां, म्हणून थोडंसं लक्ष करू काय का, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. एका जणाने 10 येडे डॉक्टरकडे नेले. 10 येडे डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर साहेब हे 10 येडे, याचा उपचार करा. डॉक्टर साहेब म्हणले काही हरकत नाही. ते 10 येडे डॉक्टर साहेबांकडे 1 नाही 2 नाही 3 नाही 5 नाही 1 वर्ष ते 10 येडे डॉक्टर साहेबांकडे राहिले. डॉक्टरांनी त्याचा 1 वर्ष इलाज केला, 1 वर्ष उपचार केला. आणि आता डॉक्टर म्हणाले, अरे एका वर्षापासून यांचा मी उपचार करतोय, आता हे सुधारले असतील, आता हे हुशार झाले असतील, मग आता यांची परीक्षा घ्यायची. आता परीक्षा कशी घ्यायची? आता शेवटी येडे असते. आता परीक्षा घ्यायची. मस्तपैकी मोठा डीजे लावला, चांगले गाणे लावले डीजे मध्ये नवीन. आणि आता डॉक्टरांनी ते सगळे ते डीजे ते 10 जण त्यांनी डीजे पुढे नेऊन सोडले. लक्ष बरोबर काय का, 10 जण डीजे पुढे नेऊन सोडले. ते गाणं ऐकल्याबरोबर येडे लागले नाचायला सगळे. धडाडंग तुम्हीच होते तिथं वाजवायला लागले महाराज, लागले सगळे जण नाचायला. आता डॉक्टरांनी कपाळात हात लावला. अरे 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 म्हणे काय येडे भेटले रे, 1 वर्ष झालं उपचार करतो पण एकाच बी सुधारणा झाली नाही. पण त्याने नीट पाहिलं तर डॉक्टरांनी मोजले सगळे जण, त्याच्यात 9 जण भरले. किती? 9 जण. 1 जण गायब होता. मग ते रस्त्याच्या कडेला उभा होता, अशा हाताची घडी घालून त्या येड्याकडे बघत होता. पण त्या 9 जण येत नाचत होते ना, त्याच्याकडे बघत होता. मग या डॉक्टरांना वाटलं, अरे कमीत कमी आता हा 1 जण तरी सुधारला. 9 जण नाही सुधारले, मला काही अडचण नाही, पण 1 जण सुधारला, माझा जन्म सार्थक झाला. तो डॉक्टर त्या येड्यापाशी गेला. काय म्हणे? काय नाही म्हणलं, डॉक्टर साहेब उभा राहिलो निवांत. तुझे मित्र कुठे? दिसत नाही का म्हणे, येडे झाले समोर ते नाचायला लागले म्हणे. म्हणलं बर, तू नाही गेला म्हणे नाचायला, तुला जाऊ वाटत नाही का नाचायला? तो म्हणला, मला बी लय नाचू वाटायला लागलं राव, पण काय करावं, नाही जाऊ शकत. अरे मग येडायस का काय, जा बिंदास, नाचायचा आनंद आहे त्यांच्या बरोबर. तू येडा डॉक्टर साहेबांना म्हणतो, डॉक्टर साहेब तुम्ही येडे झाले का, ते माझे मित्र नाचायला लागले, मग तू बी जा नाचायला. अरे मी कसं जाऊ डॉक्टर, मी नवरदेव आहे ना. जयाला समजलं त्याला धन्यवाद, जय समजलं त्याने प्रसाद घ्या.